हाय मैत्रिणींनो, माझी रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे थापून वड्या किंवा थापटून वड्या, हे दोन्ही पण म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही। तर त्याकरता साहित्य लागणार आहे 2 वाट्या बेसन, मीठ, जिरे मोहरी, हळद, कोथिंबीर, तेल, जिरे, कढीपत्ता, लसूण, मिरची आणि गव्हाचं पीठ थोडंसं। तर मग आपण गॅसकडे येऊया। गॅस चालू करायचा आहे। गॅसवरती पातेलं ठेवू आणि त्या पातेल्यामध्ये तेल ओतून जिरे मोहरी घालून फोडणी तयार करून घ्यायची आहे। तर कुणीकडे काय ह्याला मासवड्या म्हणतात, तर कोणीकडे थापून वड्या म्हणतात, थापटून वड्या म्हणतात, कुणीकडून गरगटून वड्या म्हणतात। तर अशा पद्धतीने हे भाजी बनवतात बेसन पिठापासून आणि पारंपरिक रेसिपी आहे। तर मग आपण ह्या पाण्याला तडका द्यायचा आहे, फोडणी देऊन घ्यायची। तर मग आता ह्या पाण्यामध्ये आपण मसाले घालायचे। मसाले काय साधे असतात, काही खडे मसाले वगैरे नसतात ह्याच्यामध्ये पीठ गरगटण्यासाठी। तर हे मिरची, लसूण, जिरे आणि कढीपत्ता एकत्रच मी वाटून घेणार आहे, कोथिंबीर एकत्र वाटून घेणार आहे। ह्याला बारीक फिरवून घेऊया मिक्सरवर। झालेला आहे, हे असं बारीकच वाटायला पाहिजे। तर मग इकडे पाणी गरम झालेलं आहे, आपण हे करायचं आहे। आता हळद टाकायची मध्ये 1 चमचा, मीठ टाकायचं चवीपुरते आणि हे वाटण टाकायचं आहे हिरवी मिरचीचं। हिरवीच मिरची वापरावी लागेल इथं। आणि पाण्याला उकळी आलेली आहे। तर मग आता ह्या बेसन पिठामध्ये गव्हाचं पीठ 4 चमचे, कारण हे मासवडी किंवा आपण जे म्हणतो मासवड्या वेगळ्या असतात, पण तरी पण आमच्याकडे म्हणतात त्याला, हे विरघळू नये त्या ह्याच्यामध्ये येसर म्हणतात त्याला, येसरमध्ये विरघळू नये म्हणून ते टाईटपणा येण्यासाठी ते गव्हाचं पीठ वापरतात आमच्याकडे। ते पीठ एकत्र करून गरगटून घेतलेलं आहे। इकडे ताटावरती तेल टाकून थोडंसं तेल ताटाला पुसून घेतलेलं आहे, कारण हे थापायचं आहे आता पीठ त्या ताटावर, ते चिटकू नये म्हणून त्याला तेल लावून घेतलेलं आहे। हे पीठ थोडंसं थंड करायचं आहे, कारण लई मग पोळते हाताला, त्यामुळे मग थंड झालं तरी येत नाही, त्यामुळे गरम असतानाच आपल्याला हे करायचं आहे। तर ह्या पद्धतीनं आता आपण हे थापून घ्यायचं आहे, थापटून पण म्हणतात। हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आहे आणि हे गरम पीठ आहे ते थापटून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीनं हे मी पण करते आणि माझी आता इथं आई पण आहे, माझी आई पण करू लागली, कारण हे पीठ गरम गरमच थापावं लागेल, त्यामुळं ह्याला एकट्या ह्याच्यानं नाही होणार, 1-2 जण तरी का होणार करायला पाहिजे। तर मग हे अशा पद्धतीनं आम्ही करून घेतोय। मग ह्याच्या परत आपण ह्याच्यावरती खोबरं, कोथिंबीर घालायची आणि मग ह्याच्या वड्या कापून घ्यायच्या असतात। तर मग हे अशी रेसिपी बनवते, तुमच्याकडे कशी बनवते तर ते सांगा। आणि मस्तपैकी छान होते भाजी ह्याची, कारण हळदीला वगैरे आमच्याकडं लग्न समारंभामध्ये हळदी दिवशी आमच्याकडे वड्याच असतात ह्या अशा पद्धतीनं थापून घ्यायचं आहे। खोबरं, कोथिंबीर घालायची आहे आणि ह्याला अशा कापून घ्यायच्या, हे असं कापून घ्यायचं। हे असं तुटत नाहीत, काय नाही, हे अशा निघतात, कारण हे याला एक टीप आहे, गव्हाचं पीठ 4 चमचे वापरलेलं आहे, त्यामुळं हे टीप आहे। तर मग हे पातेल्यातलं सगळं पीठ काढून घेतल्यानंतर जे चिटकलेलं असते तेच आपण सगळं घ्यायचं आणि पाणी गरम करून ह्याचंच येसर बनवायचं, कारण आम्ही दुसरं काहीच वापरत नाही येसर। हे फक्त शिजवलेल्या पातेल्याचं सगळं पीठ जे चिटकलेलं असते तेच पीठ घेऊन येसर बनवायचं, कारण हे पाणी घालून मग परत गरम करून घेतलेलं आहे पातेल्यावर पाणी,
आता ह्या एसरासाठी मसाला तयार करायचा आहे। तर छोटी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये खोबरं थोडंसं तेल टाकून तळून घेते हे अशा पद्धतीनं। कारण ऑलरेडी आमच्या काळ्या मसाल्याला तिखट बनवलेला आहे ना, त्याला मसाला मी वापरलेलाच आहे, तरी पण थोडाफार घालतो आम्ही अशा भाज्या करताना। हे तेजपत्ता आहे, हे लसूण आहे, हे मिरे आहेत, लवंग आहे, खूप कमी वापरलेले, 4 वापरलेले, दालचिनीचा 1 तुकडा आहे आणि हे तेजपत्ता आहे आणि परत हे धणे आहेत, छोटा चमचा 1 आणि थोडेसे तीळ टाकणार आहे मी, थोडेसे तीळ 1 चमचाभर। हे सगळं तळून घ्यायचं आहे आणि तळलेलंच आहे, आता हे काढून घेते मी हे अशा पद्धतीनं तळून घेऊन मिक्सरला वाटून घ्यायचं, बारीक मसाला करून झालेला। आता मिक्सरला बारीक करून घेते, मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। तर मग आता गॅसवरती सगळं हे एकत्र करून घेऊया। गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे, आता गॅसवरती पातेलं ठेवून तेल ओतले तर फोडणीत आपल्याला ह्या एसरला द्यायचं। एसर म्हणतात, कोणीकडं वरण म्हणतात, ह्याचं वड्याचं वरण म्हणतात, कोण वेगवेगळे नावं आहेत। तुमच्याकडे काय आहे ते मला कमेंट्समध्ये सांगा। आमच्याकडे एसर म्हणतात। तर मग जिरे मोहरी टाकले, अद्रक लसूण आणि खोबरं वाटलेलं होतं ते फोडणीला टाकलं, हे मसाला वाटलेला होता ते मसाला टाकला, काळं तिखट टाकायचं आहे। आता हे काळं तिखट मी घरी बनवलेलं आहे, ह्याची रेसिपी मी टाकलेली आहे। हिंग टाकायचं आहे आणि मग आता ह्याला फोडणी द्यायची आहे। तर हे फोडणी देते, खूप छान झालेली आहे रेसिपी बघा, तुम्ही पण बनवा, मी अशा पद्धतीने बनवते। चवीपुरते मीठ टाकायचे आहे, वर कोथिंबीर टाकायची आहे। एसर आपलं तयार झालेलं आहे। कमेंट्समध्ये मला कसं झाले ते सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा हे असं झालेलं आहे। बाउल घेते मी, बाउलमध्ये तुम्हाला एसर काढून दाखवते। बाउलमध्ये एसर काढते, बघा एवढं म्हणजे गरम गरम तेल ह्याच्यामध्ये हे होईल म्हणून मी तडकलते, म्हणून मग थोडंसं थंड करून घेते आणि मग बाउलमध्ये काढते। हे अशाच पद्धतीचं असतं, पातळच असतं आमच्याकडे। जे वड्याचं एसर जे म्हणतात ते अशाच पद्धतीचं असतं, ह्याला काही मसाला जास्त घालत नाही आम्ही, कारण घट्ट नसतोच ते, अशाच पद्धतीचं असते। ते तुमच्याकडे काय असते ते काय माहिती नाही मला, पण आमच्याकडे ह्याच पद्धतीचा असतो। तर हे झालेलं आहे, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कसं झालेलं आहे। तर ताट सजवूया, ताटामध्ये ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप सुंदर लागतं आहे, कांदा चवीला, लिंबू आणि एसरमध्ये डुबुक वडी पण म्हणतात कुणीकडं, एसरमध्ये वड्या आणि भाकरी मस्त लागते चवीला, छान।